तर राजेंद्र हगवणे जर सदस्य असेल तर माझ्या पक्षामधून आजपासून त्याची हकालपट्टी, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे। माझा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलंय। माझ्या जवळचा असेल तरी चूक केली तरी मी पोलिसांना त्याला टायरमध्ये घालायला सांगतो, असंही अजित पवारांनी म्हटलंय। आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडं केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलंच। मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असं ना ऍक्शन घे। आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला, पळून कुठं जातोय? पळून कुठं? मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको। काय गरज नाही, गरीबाच्या दारात धादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही। कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत, ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो? चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो याला टायर मध्ये घे, सोडू नको सालेला। हे आपण